श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 31 सहगमनाचे मार्गदर्शन. त्या पतिव्रता स्त्रियेच्या मनामध्ये पतीची तब्येतीची बरी व्हावी हा एकच ध्यास होता. पतीचा प्राण गेला असला तरी सद्गुरूच्या कृपेने प्राण येईल असा तिला पूर्ण विश्वास होता. तिला अनेकांनी झालेल्या गोष्टींचे दुःख मानू नका असे सांगितले, परंतु ते ऐकण्याची तिची तयारी नव्हती. सद्गुरू सांगू लागले, पुरातन कालामध्ये काशी या तीर्थक्षेत्री आगस्तिक नावाचे ऋषी राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव लोपामुद्रा असे होते. ती अतिशय धार्मिकतेने वागणारी होती. ती पतिव्रता होती. पतीचा देव मानून ती अव्याहतपणे पतीची सेवा करीत असे. अनेक जण तिच्या पतिसेवेबद्दल तिची प्रशंसा करीत. तिच्या काळात अरुंधती, अनुसया, पार्वती, लक्ष्मी अशा अनेक पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या होत्या. त्यांच्या विचाराचा प्रभाव तिच्या विचारावर पडला होता. जगातील सत्याचा मार्ग किती महत्त्वाचा आहे याची जाणीव तिला झाली होती. दत्ताच्या पत्नीने विचार केला, आपले उर्वरित आयुष्य दुःखात घालवल्यापेक्षा आपण पतीबरोबर सती जाणे योग्य होईल. पतीशिवाय आपणास जगणेच अशक्य आहे. पतीबरोबर सहगमन केले तर पत्नीचा वंशातील मार्गाचे अनेक पिढ्यांचा उद्धार होत असतो. दत्ताच्या पत्नीने सद्गुरूचे विचारले, पती बरोबर सहगमन कसे करावे? धर्मशास्त्रामध्ये जे कोणाचे नियम आहेत ते आपण मला समजावून सांगावे. सद्गुरू सांगू लागले, पतीचा मृत्यू होताना पत्नी जवळ असेल तर अग्नी देताना पत्नीने सहगमन करावे. पत्नी एखाद्या वेळी गावी गेली असेल तर तिचे आपले केशवपन करावे. आपले संपूर्ण आयुष्य प्रभूच्या चरणावर अर्पण करावे. रोज एक वेळेलाच अन्न खावे. पहाटे लवकर उठून स्नान करावे. वैशाख महिन्यात ब्राह्मणांना पाणी भरून मातीचे घडा द्यावा. आपणास शक्य असेल तेवढी दक्षिणा द्यावी. कार्तिक महिन्यात दीपाचे दान द्यावे. हा दीप पितळेचाच असावा. माघ महिन्यात तेल आणि तूप याचा वापर करून तयार केलेले गोड पदार्थ दान करावेत. पतीच्या निधनानंतर पत्नीने पतीची अखंड आठवण ठेवावी. त्याचे सदैव स्मरण करावे. पुरातन काळापासून अशी परंपरा चालत आलेली आहे. प्रत्येकाने जीवनात जमेल तेवढे शास्त्रप्रमाणे वागावे. कोणाला कधीही न दुखवता आपले कार्य अव्याहतपणे चालू ठेवावे. कोणतेही सत्कर्म कधी वाया जात नाही यासाठी सात्विक मार्गावरून अखंड वाटचाल करावी. यश अपयश याचा विचार न करता सत्याच्या मार्गाने सदैव वाटचाल करीत राहावे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 32 सद्गुरूच्या कृपेचा महिमा. दत्ताच्या पत्नीचे वय अवघे 17-18 वर्षाचे होते. प्रपंचाला नुसताच सुरुवात झाली होती. तिने शांत मनाने सद्गुरूचे सर्व उपदेश ऐकून घेतले. पतीच्या निधनानंतर पत्नीने काय करावे हे समजून घेतले. तिने विचार केला, पतीच्या मृत्यूनंतर आपण राहणे शक्य नाही. लोकांची निंदा सहन करावी लागणार. जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जावे लागणार. हे सर्व सहन करण्यापेक्षा सहगमन करणे हे बरे. तिने आपला रूढ निश्चय सद्गुरूच्या चरणाजवळ कथित केला. सहगमन करण्याची सर्व तयारी केली. अंगावरील सर्व दागिने काढले. सुवासिनीचे ते दागिने दिले. त्याला हळद कुंकू लावून नमस्कार केला. दृढ निश्चयाने ती एक पाऊल पुढे टाकत निघाली. संगमावरती लोकांची गर्दी उसळली होती. पतिव्रतेचा महिमा लोकांना पाहावयाचा होता. या मुलीच्या चेहऱ्यावर सात्विक व शांत भाव दिसत होता. अचानक एका औदुंबराच्या वृक्षाखाली तिला ध्यानस्थ बसलेला एक तपस्वी दिसले. शेवटचा नमस्कार करावा म्हणून ती त्या सत्पुरुषांकडे गेली. तिच्या सत्पुरुषांच्या कमलचरणावरती आपले मस्तक ठेवले. सत्पुरुषाने तिला कपाळावरील कुंकू पाहून अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. त्यांनी स्वामींना जाऊन सांगितले, हिचा पती मृत्यू पावला आहे आणि ती या शय्येला सती जाण्याची निघाली आहे. आपणास पाहून ती दर्शनासाठी इकडे आली. हे ऐकून स्वामी म्हणाले, माझ्या तोंडातून जे शब्द बाहेर पडेल आहेत ते आता खरे झालेच पाहिजे. तरी त्या मृतदेहाला
आता माझ्यासमोर आणा. स्वामींच्या समोर कोणी काही बोलू शकत नाही. ब्राह्मण मंडळींनी तो मृतदेह आणून स्वामींच्या समोर ठेवला. स्वामींनी रुद्रसूत म्हटले आणि पवित्र तीर्थ मृतदेहाच्या अंगावर शिंपडले आणि परमेश्वराला हात जोडून मनोमन प्रार्थना केली. थोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली. पुढे काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. थोड्या वेळात दत्ताच्या देहाची हालचाल दिसू लागली. हळूहळू त्याने डोळे उघडले. हे दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. दत्ता आता उठून बसला. पत्नीने स्वामींची साष्टांग नमस्कार घातला. पतीनेही साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी आशीर्वाद दिला. दोघे पती पत्नी परत आपल्या घरी आले. आपला मुलगा पूर्णपणे बरा झालेला पाहून आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी देवाचे लाख लाख आभार मानले. या पती पत्नीचा प्रपंच सुखाने संपन्न झाला. पुढे संततीची प्राप्ती होऊन सर्वांनी मनोकामना पूर्ण झाली. अध्याय 33. रुद्राक्षाचे महात्म्य. प्रांतात काश्मीर प्रांतात भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. प्रजेवर त्याचे लक्ष होते व तो मनोभावे प्रजेची सेवा करीत असे. राजाचा प्रपंच सुखाने सुरू होता. कशाची कमतरता नव्हती. राजाला एक मुलगा झाला. राजा राणी दोघेही सुखावली. मुलाचे नाव सुधर्म असे ठेवले. राजाने प्रधानालाही अत्यंत आदराने वागविले होते. प्रधानाने प्रजेच्या पालनात पूर्ण लक्ष घातले होते. त्यांच्या पोटी एक मुलगा जन्मला व त्या मुलाचे नाव तारक असे ठेवले. राजाचा सुधर्म आणि प्रधानाचा तारक हे दोन्ही मुले सारखेच वयाची होती. त्यामुळे दोन्ही मुले एकत्र येऊन रोज निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळत होती. आई वडील मुलांचा खेळ पाहून सुखवत होते. परंतु एक गोष्ट त्याच्या अंतःकरणाला लागून राहिली होती. ती म्हणजे या मुलाला कितीही दागिने घातले तरी ते दागिने मुले अंगावर ठेवीत नव्हती. हे दागिने दुसरे मुलाला दान देऊन टाकत होते. त्यामुळे आई वडिलांची हौस भागत नव्हती. मुले अशी का वागतात याचे रहस्य राजा व प्रधान या दोघांनाही समजले नाही. एके दिवशी पराशर ऋषी राजाकडे आले. राजाने ऋषींचा योग्य प्रकारे सत्कार केला. नम्रतेने नमस्कार केला. त्यांना बसण्यास आसन दिले. राजाने हात जोडून पराशर ऋषींना विचारले, आम्ही मुलाची काही हौस करावी म्हणतो, परंतु या मुलांना हौसच वाटत नाही. राज्यवैभवाची आसक्ती त्यांच्या मनात दिसून येत नाही. तरी लोकांची मुले अनेक प्रकारचे दागिने घालतात, परंतु माझा व प्रधानांचा मुलगा दागिने घालत नाही. याचे पुढील भविष्य काय आहे ते तरी आम्हाला सांगावे. पराशर ऋषी त्या मुलांचे भविष्य सांगून लागले. पुरातन काळी नंदी नावाच्या नगरात एक वारांगना राहत होती. ती दिसण्यास सुंदर होती व श्रीमंतही होती. तिच्या घरी नोकर चाकर होते. कशाचीही कमतरता नव्हती. ती कलेचीही सेवा करीत असे. ती नृत्यकला आत्मसात करीत होती. तिने एक सुंदर मंडप उभारला होता व त्या मंडपात एक माकड आणि एक कोंबडा पाडला होता. या दोन्ही प्राण्यांबद्दल तिला मनात अपार जिव्हाळा होता. त्या वरांगणेने माकड व कोंबडा याच्या गळ्यात रुद्राक्षाचे लहान माळ घातली होती. एके दिवशी या मंडपात आग लागली आणि थोड्याच वेळात तो मंडप अग्निभस्म झाला. त्यावेळी त्या आगीत कोंबडा आणि माकड हे दोन्ही जळून गेले. पुढे त्यांना मानवाचा जन्म मिळाला आणि आज ते माकड सुधर्माच्या रूपाने जन्माला आले आहे व कोंबडा तारक या नावाने जन्माला आलेला आहे. एके दिवशी त्या वारांगणेची परीक्षा घेण्यासाठी शंकर श्रीमंत व्यापाऱ्याच्या रूपात आले. त्या व्यापाऱ्याजवळ एक शिवलिंग होती. त्या शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय तो व्यापारी तोंडात पाणी देखील घेत नव्हता. वारांगणेने ते शिवलिंग त्या व्यापाऱ्याकडे मागितले. व्यापाऱ्याने सांगितले, हे शिवलिंग मला जीवन की प्राण आहे. त्याच्याकडे 3 दिवस मी ते ठेवण्यास देईन, परंतु तू हे शिवलिंग प्राणापलीकडे जपले पाहिजे. वारांगणेने नसे
तसे आश्वासन दिले आणि व्यापाऱ्याने ते शिवलिंग तिच्या हाती ठेवले. एके दिवशी त्या मंडपात अचानक आग लागली आणि त्या आगीत शिवलिंग जळून भस्मसात झाली. त्यामुळे व्यापाऱ्याने चिंता प्रज्वलित करून त्यात उडी मारली आणि ते पाहून वरांगणेनेही उडी मारली. अचानक शंकर प्रगट झाले आणि त्या वरांगणेचे प्राण वाचविले. शंकराने दिले तिला वर. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 34 रुद्र जपाचा महिमा. भद्रसेन राजाचा सुधर्म व तारक यांच्या भविष्याची काळजी लागली होती. पराशर ऋषीकडून आपण तिच्या भविष्यकाळ विचारून घ्यावा असे त्यांना वाटत होते. त्या दोन्ही मुलांच्या मनात वैराग्य भरलेले होते. राजवैभवाची त्यांना काही आवड नव्हती. या वयात निर्माण झालेली त्यांची विरक्त वृत्ती नाहीशी व्हावी असे राजाला वाटत होते. राजाने पराशर ऋषीसमोर आपले मनोगत प्रगट केले. पराशर ऋषीच्या मनात दयाभाव निर्माण झाला. ते राजाला म्हणाले, पुढे या मुलांचे काय होणार हे मी तुला आताच सांगत आहे आणि त्यावेळी उपायही सांगत आहे. तू काही चिंता करू नकोस. तुझ्या मुलाने आयुष्य फक्त 12 वर्षाचे आहे आणि आता 12 वर्षाचा काळही संपत आलेला आहे. 12 वर्षासाठी फक्त 7-8 दिवस शिल्लक राहिले आहे. ऋषींचे उद्गार ऐकून राजा बेशुद्ध पडला. ऋषींनी त्याला उठविले आणि पुढील उपाय सांगायला सुरुवात केली. हे राजा, तुझ्या मुलाला भरपूर आयुष्य लाभण्यासाठी तू शंकराच्या आराधनेला सुरुवात कर. त्याच्या नावाचे रुद्राक्ष कर व 100 ब्राह्मणांकडून 10,000 जप करून घे. दान धर्म करून त्यांना सुखी कर. या आश्वासनाने राजा सावरला गेला. त्याने 100 विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्राक्ष करण्यास सांगितले. ब्राह्मणा मंडळींनी आपल्या साधनेची सुरुवात केली. राजा राणी आपल्या सुधर्माला घेऊन मंत्रघोष ऐकत समोर बसले. प्रधान व त्याची पत्नी तारक या मुलाला घेऊन समोर बसली होती. बघता बघता 7 दिवस निघून गेले. ब्राह्मण मंडळींचा मंत्रघोष सुरू होता. एवढ्यात सुधर्माला अचानक मूर्छा आली व तो जमिनीवर पडला. राजा राणी अतिशय घाबरून गेले. काय करावे हे कोणास काही कळेना. हे दृश्य पराशर ऋषी पाहत होते. त्यांनी रुद्राक्ष अभिषेकाचे जल मूर्छित मुलाच्या अंगावर शिंपडले. ब्रह्मण रुद्राने मंत्रक्षता टाकल्या आणि काय आश्चर्य, मुलाला शुद्धीवर आला. सर्वांना अतिशय आनंद झाला. राजा राणीचे पराशर ऋषीचे पाय धरले. पराशर ऋषींनी रुद्र जपाचे महिमान वर्णन केले. मानवी जीवनाला अनेक प्रकारची संकटे निर्माण होतात, परंतु अशा वेळी घाबरून जाऊ नये. त्या संकटावर उपाय करीत राहावे. योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास अनेक प्रकारची संकटेही दूर होत असतात. प्रधान पत्नीलाही खूप आनंद झाला. तारकही सुधर्माला जाऊन भेटला. दोघे जीवाभावाचे मित्र होते. एकमेकांच्या भेटीने त्यांनाही खूप आनंद झाला. सुधर्माने पराशर ऋषीच्या पायावर मस्तक ठेवले व त्यांनी त्याला मंगल आशीर्वाद दिले. आता तुम्हाला भरपूर आयुष्य लाभेल असे सांगितले. उपस्थित सर्व लोकांना आनंद झाला. सर्वांनी रुद्र जपाचा महिमा जाणून घेतला. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 35 कच व सिमतीची कथा. पुरातन कालामध्ये देव व दानव याने अनेक वेळेला युद्ध होत असे. देवांच्याकडे अनेक प्रकारची शस्त्रे होती. त्या मानाने दैत्यांच्याकडे कमी शस्त्रे होती. परंतु महान तपस्वी शुक्राचार्य दानवांचे पाठीशी सतत उभे असत. त्यामुळे देवांना पराभूत व्हावे लागत असे व दानवांना विजय प्राप्त होत असे. दानवाचा विजय होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र येत होता. या संजीवनी मंत्राच्या आधारे मृत व्यक्ती पुनर्जिवंत होत असे. त्यामुळे देवांनी कितीही दैत्यांना मारले तरी शुक्राचार्य हे आपल्या संजीवनी मंत्राच्या आधारे त्या दानव सैनिकांना जिवंत करीत असे. जिवंत झाल्यामुळे पुनर ते लढाई करण्यास रणांगणावर हजर राहत असे. अशा प्रकारची संधी देवांना कधी लाभत नव्हती, परंतु दैत्यांना पुन्हा लाभत. दैत्यांचा विजय का होता हे देवांना कळत होते, परंतु त्यांच्याकडे संजीवनी विद्या प्राप्त करणारा असणारा कोणीही नव्हता, म्हणून ते काही करू शकत नव्हते.
सर्व देवांनी या परिस्थितीचे वर्णन इंद्रदेवासमोर कथन केले. इंद्राने ते बृहस्पतींना सांगितले. बृहस्पतीचा मुलगा म्हणजे कच या मुलाने शुक्राचार्याकडे जाऊन संजीवनी विद्या शिकून घ्यावी असा निश्चय करण्यात आला. ठरवल्याप्रमाणे कच शुक्राचार्याकडे आला. त्याने गुरूंना मनोभावे वंदन केले व तो त्यांना म्हणाला, मी ब्रह्मपुत्र असून तुमच्याकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी आलो आहे. आपल्या मंत्र ही विद्या शिकवावी. यावेळी शुक्राचार्यांनी कन्या देवयानी त्या ठिकाणी आली. तिने रूपवान कचाला पाहिले व ती त्याच्यावर मोहित झाली. तिने आपल्या वडिलांना सांगितले, आपण यांना आपल्या आश्रमात ठेवून घ्या आणि सर्व विद्या शिकवा. शुक्राचार्याने आपल्या मुलीवर अतिशय प्रेम होते, त्यामुळे त्यांनी हा विचार मान्य केला. शुक्राचार्याच्या आश्रमात अनेक शिष्य राहत होते. त्याचबरोबर कचही येथे राहून शिक्षण घेऊ लागला. देवयानी तेथे वारंवार येत होती. त्या दोघांचे मनोमिलन पाहून इतर शिष्यांनाही अतिशय राग आला. शुक्राचार्यांचे प्रेमही आपल्याप्रमाणे कचावर जास्त आहे हे त्यांना जाणले. त्यांना हेवा वाटू लागला. कचाचा मरण्याचा डाव त्यांनी आखला. एके दिवशी काही शिष्यमंडळी कचाला घेऊन समिधा आणण्यासाठी रानात गेली होती. त्यावेळी कचाचा एकटे गाठून त्या शिष्यांनी त्याला ठार मारले होते. शिष्य समिधा घेऊन परत आले, पण कच त्यांच्याबरोबर नव्हता. देवयानीने वडिलांना ही गोष्ट सांगितली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिले व कच मृत झाल्याचे देवयानीने सांगितले. ते ऐकून ती अतिशय घाबरून गेली. शुक्राचार्य रानात गेले. शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र म्हणून कचास जिवंत केले व तो आश्रमात परत आला. शिष्यांनी कचाला पाहून आणि त्यांचा आश्चर्य वाटले. पुनर काही दिवसांनी ते कचाला घेऊन रानात गेले आणि त्यांच्या तुकडे तुकडे करून त्यांनी शेतात सर्वत्र पसरून टाकले. शिष्य परत आले, पण कच बरोबर नव्हता. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिले. शुक्राचार्य आपल्या पुत्राचे म्हणाले, कच मृत्यू पावला तर पुन्हा त्याला जिवंत न करण्याची माझी इच्छा आहे. तो मृत्यू पावला तर तुला वाईट वाटण्याचे कारण काय? देवयानी म्हणाली, मी त्यांना वरले आहे. त्यांच्याबरोबर विवाह करण्याची माझी इच्छा आहे. मी आपण पूर्ण करावी. शुक्राचार्यांना आपल्या मुलीची म्हणणे मान्य करावे लागले. त्यांनी कचाचा संजीवनी मंत्राचे जीवन करून पुन्हा आश्रमात आणले. ते पाहून शिष्यांना अतिशय राग आला. एके दिवशी शिष्यांनी त्यांना बोलविले आणि त्यांना अग्नी देण्यात आला. ती राख आम्ली पदार्थामध्ये घालून त्यामध्ये पूर्ण विरघळून टाकली. तो आम्ली पदार्थ त्यांनी शुक्राचार्यांना दिला आणि शुक्राचार्यांना तो प्रश्न केला. सायंकाळी आश्रमामध्ये कच दिसून नव्हता. त्यामुळे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने तो कोठे आहे ते पाहिले. त्यावेळी तो इतर कोठे नसून आपल्या पोटात आहे हे त्यांना पाहिले. शुक्राचार्य आश्चर्य वाटले. कच आपल्या पोटात गेला आहे. आता तो कसा बरे जिवंत होणार? त्याला जिवंत करणे मला आता शक्य नाही. मी जर संजीवनी मंत्र म्हणालो तर कच जिवंत होईल, पण माझा मृत्यू होईल. या दोन्हीपैकी काय करावे हेच समजेना. एवढ्यात त्या ठिकाणी देवयानी आली. ती शुक्राचार्यांना म्हणाली, तुम्ही संजीवनी मंत्र मोठ्याने म्हणावा, म्हणजे कच जिवंत होईल. तुमच्या पोटातील तो बाहेर पडेल. तुम्ही मोठ्याने म्हणलेला मंत्र मी म्हणेन, म्हणजे तुम्हीही जिवंत व्हाल. शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र मोठ्याने म्हणला. त्यावेळी कच जिवंत होऊन पोटातील बाहेर आला, परंतु शुक्राचार्य मृत्यू पावले. ताबडतोब देवयानीने संजीवनी मंत्र म्हणायला व शुक्राचार्यांना जिवंत केले. देवयानी त्यावेळी मोठ्याने मंत्र म्हणत होती. त्यावेळी तो मंत्र कचाने ऐकला होता. त्याने तो पाठ केला. या उद्देशाने तो येथे आला होता. तो त्याचा उद्देश सफल झाला होता. त्याने शुक्राचार्याच्या चरणकमलावरती मस्तक ठेवले. आचार्यांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी देवयानी म्हणाली, मी तुला 3 वेळेला जिवंत केला आहे. तुझे संकट टाळून गेले आहे. आता तू माझ्याशी विवाह कर, म्हणजे दोघे मिळून आपण येथून जाऊ. कच शांतपणे म्हणाला, तू गुरुकन्या आहेस, म्हणजे माझी भगिनी आहेस. मी तुझ्याशी विवाह करणे म्हणजे अधर्म होय. मी
असे करू शकणार नाही. तू माझ्या मोहाशामध्ये गुंतून जाऊ नकोस. कचाचे हे उद्गार ऐकून देवयानीला अतिशय राग आला. तिने कचाचे शाप दिला, यापुढे तू शिकलेली सर्व विद्या विसरून जाशील, हा माझा श्राप आहे. देवयानीने दिलेल्या शापाने कचही संतापला. तो तेथे म्हणाला, तू कारण नसताना मला शाप दिला, मीही तुला शाप देतो. तुला ब्राह्मण पती मिळू शकणार नाही. एवढे बोलून कच इंद्रलोकी निघून गेला. शुक्राचार्याने आपली कन्या देवयानी हिला मंत्र शिकवला, मुळे त्या मंत्राचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला. आता दैत्य सैन्याला पुनर्जिवंत करणे शक्य नव्हते. यासाठी अद्भुत शक्तिशाली मंत्र स्त्रियेच्या कधी सांगू नये. पुनरातन कालामध्ये चित्रवर्ध नावाचा एक धार्मिक राजा होऊन गेला. राजा न्यायाने वागत होता. तपश्चर्येने प्रजेचे रक्षण करत होता. प्रजेच्या हितासाठी नवीन योजना बनवत होता. परंतु राजाला संतानाची प्राप्ती नव्हती. त्यामुळे तो आतून दुःखी कष्टी होता. राजाने शिवाची आराधना करण्यास सुरुवात केली. त्याच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. तिचे नाव सिमंतिनी असे ठेवण्यात आले. भविष्यकाराने पत्रिका केली. वयाच्या 14व्या वर्षीच तिला वैधव्य प्राप्त होईल असे सांगितले. राजा पुनर्दुःखी कष्टी झाला. सिमंतिनी आता 8 वर्षाची झाली. तिला विवाह करण्यात आला. ती शंकराची आराधना करत होती. सोमवारचा उपवास काही न खाता करत होती. तिचा पती चित्रगंध काही दिवस सासऱ्याकडे येऊन राहिला होता. एके दिवशी चित्रगंध जलक्रीडा करण्यासाठी कालिंदी नदीवर आला होता. त्यावेळी तो अचानक नदीत बुडला होता. त्याला खूप शोध केला, पण तो सापडला नाही. त्यामुळे राजा राणी पुनर्दुःखी कष्टी झाली. चित्रगंधाला जलपर्यांनी पाताळ नगरीत नेले. वासुकी राजाने त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस तो तेथे राहिला, परंतु पत्नीच्या भेटीसाठी तो आपल्या घरी जाऊन इच्छित होता. वासुकीने त्याला आपल्या घरी पाठविण्याची व्यवस्था केली. त्याने गेलेले राज्य पुनर्मिळवून दिले. संमतीची भेट झाली. शंकराची आराधना सफल झाली. त्या दाम्पत्याला पुढे 5 मुलगे झाले. तिचा प्रपंच सुखाने झाला. नरसिंह सरस्वतीचा आशीर्वादही लाभला होता. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 36 परण्याचे परिणाम. नरसिंह सरस्वतीचे वास्तविक गाणगापूर येथे होते. त्यावेळी एक वेदशास्त्री ब्राह्मण येथे वास्तव्य करीत होते. त्यांचा वेदशास्त्रावर अभ्यास होता, परंतु ते कर्मठ होते. रोज ब्राह्मण गृहस्थ कोरडी भिक्षा मागून आणत असत व पत्नी भोजन बनवीत असे. ते अन्न ब्राह्मण सुखाने खात असत, परंतु पत्नीला चमचमीत खाण्याची सवय होती. त्यामुळे मिळालेल्या अन्नात तिला समाधान लाभत नसे. ब्राह्मण गृहस्थ परान्न कधी घेत नसत, म्हणजे दुसऱ्याचे घरातील अन्नाचे सेवन करत नसत. परंतु ही पद्धतही पत्नीला आवडत नसे. दुसऱ्याच्या घरची अन्न खावे असे तिला वाटत असे. एके दिवशी एक श्रीमंत ब्राह्मण गृहस्थ गाणगापुराला आले. मोठ्या प्रमाणात श्राद्ध करण्याचा त्यांचा मानस होता. 1000 ब्राह्मण दाम्पत्यांना भोजन घातले असा त्यांचा विचार होता. त्याप्रमाणे गावातील उपाध्यायांनी अनेकांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यावेळी वरेण्य न येणाऱ्या वेदांत संपन्न ब्राह्मणालाही आमंत्रण देण्यात आले. आज बऱ्याच दिवसांनी मिळालेले मोठे आमंत्रण पाहून पत्नीला अतिशय आनंद झाला होता. आता पोटभर मिष्टान्न मिळणार हे जाणून ती अतिशय उल्हासित झाली होती. तिने पतीला येण्याचा आग्रह केला, परंतु पती काही येण्यास तयार नव्हता. ब्राह्मण पत्नीने नरसिंह सरस्वतीची भेट घेतली. आपणास भोजनाची इच्छा आहे, परंतु पती काही येत नाही असे तिला सांगितले. आपण सांगितले तर पती निश्चिंत येतील असे ती म्हणाली. स्वामींनी पतीला घेऊन येण्यास सांगितले. पती स्वामींच्या समोर आले. स्वामी म्हणाले, तू तर
परान्न कधी भक्षण करत नाही, परंतु यावेळी पत्नीची इच्छा आहे म्हणून तू भोजनाला जा. स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने मान्य केली. दोघेही भोजन समारंभास गेली. अनेक पक्वान्नाचे सुगंध सुटलेले होते. पत्नीला अतिशय समाधान वाटले. ती आपल्या पतीबरोबर जेवण्यासाठी बसली होती. ताटात पदार्थ वाढलेले होते. भोजनास सुरुवात होणार होती. एवढ्यात ब्राह्मणाच्या पत्नीने एक विचित्र दृश्य दिसले. पत्नीला पानाचा भोवती कुत्री मांजरी दिसू लागली. ते प्राणी ताटात तोंड घालून अन्नाचे भक्षण करत होते. हा किरसटपणा प्रकार पाहून पत्नी ताटावरून उठली व त्यामुळे पतीही ताटावरून उठला. ते दोघेही घरी आले. इतर ब्राह्मण मंडळींना असा प्रकार दिसत नव्हता. ते आवडीने भोजन करत होते. दोघेही नरसिंह सरस्वतीकडे आले आणि घडलेली घटना त्यांना सांगितली. ब्राह्मण गृहस्थ म्हणाले, आजपर्यंत मी कोणतेही अन्न घेतले नाही. पत्नीच्या आग्रहामुळे मला भोजनासाठी जावे लागले. मला पाप लागले तरी आपण मला पापाचे प्रायश्चित्त सांगावे. नरसिंह सरस्वती म्हणाले, तू स्वतःहून भोजनास जाण्यास तयार नव्हता. माझ्या सांगण्यावरून तू भोजनास गेला. एखादे धार्मिक कार्य असेल, तिथे ब्राह्मणाची कमतरता असेल तर आवश्यक भोजनास जावे. हे कोणी आचारभ्रष्ट असतील त्यांच्या घरी भोजनासाठी जाऊ नये. आजपर्यंत तू भिक्षा मागून जीवनाचा रथ चालविलास. वेदांताचे अध्ययन केलेस. परान्न खाल्ले नाहीस. त्यामुळे तुझी पुण्याई वाढली. आता तुझ्या भिक्षेदेखील मागावी लागणार नाही. तुझ्या घरी लक्ष्मीचा निवास राहील. तुला कशाचीही कमतरता राहणार नाही. दोघे पती पत्नीने स्वामींच्या चरणकमळावरती मस्तक ठेवले. स्वामींनी मनोभावे आशीर्वाद दिला आणि पती पत्नी आपल्या घरी निघून गेले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 37 अहिकांचे वर्णन. स्वामींकडे अनेक भक्तगण येत असत. रोजच्या जीवनात कसे वागावे अशा आशयाने त्यांचे प्रश्न सांगत स्वामी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत असत. अंतर्ब्राह्य शुद्धता ही महत्त्वाची आहे. त्यामुळे आपले देवत्व प्रगट होते. प्रातःकाळी उठून मंगलस्नान करावे. आपल्या घरातील देवांची मनोभावे पूजा करावी. आपल्या सद्गुरूचे स्मरण करून त्यांना आदरपूर्वक वंदन करावे. त्यांच्यानंतर आपले नित्य कर्म करावे. कर्म करत असताना ईश्वराचे सदैव स्मरण करावे, म्हणजे आपले हातून वाईट कर्म होणार नाही. आपले कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करावे. आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना आदर करावा. दुपारच्या वेळी ईश्वराचे चिंतन करून भोजनास बसावे. प्रारंभी वैनेश देव करावा. त्यावेळी कोणतेही तिथी आला तर त्याला भोजन द्यावे. देवाचे नैवेद्य दाखवून आपण देवाला प्रसाद म्हणून हे भक्षण करावे. चित्त प्रसन्न असावे. सकाळी, दुपारी व संध्याकाळी स्नानसंध्या करत आली तर उत्तमच. शास्त्रात निरनिराळ्या प्रकारचे पूजा सांगितलेल्या आहेत. त्या देवी पूजा शास्त्राप्रमाणे कराव्यात. स्त्रियांनीही देवाची पूजा करावी. देवाला फुले अर्पण करावे. देवासमोर बसून प्रभूंचे नामस्मरण करावे. अतिथींना भोजन द्यावे. भोजन वाढताना हा चांगला पदार्थ, हा साधा पदार्थ असा भेदभाव करू नये. सर्वांना प्रेमाने व आग्रहाने वाढावे. स्त्रियाने भोजनाच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या वादविवादाचा विषय काढू नये. शांततेने समाधानाने भोजन करावे. भोजन करताना मांजर, उंदीर, श्वान, सुरळ, झुरळ, पाल याची जर अन्नाचा स्पर्श केला तर ते भोजन करू नये. ते ताट बाजूला ठेवावे. पुन्हा हात पाय धुवून दुसरे ताट घेऊन भोजन करावे. अन्नाने शरीर टिकते, यासाठी अन्न पवित्र करून खावे. सात्विक शाकाहारी अन्नाचे भोजन करावे. अन्न ताजे असावे. ताज्या अन्नाची चव अधिक रुचकर असते. शिळे अन्न खाऊ नये. अति तिखट, मीठ असलेले व अति मसाल्याचे पदार्थ असलेले अन्न खाऊ नये. 2 घास अन्न कमी खावे. पडक्या देवालयात कधीही झोपू नये. तेथेच एखाद्या झाडाखाली देखील झोपू नये. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते हानिकारक आहे. नदीच्या काठावरसुद्धा झोपू नये. एखाद्या वारूळ असेल तर त्या ठिकाणी झोपू नये. सावधानपणे वागावे. आपणास काही होणार नाही, आपण कोणाची भीत नाही असा वृथा अभिमान बाळगू नये. नम्रतेने विनम्र जीवनाची वाटचाल करावी. प्रत्येक पाऊल सन्मार्गाने कसे पडेल त्याची
खबरदारीची, अन्नपूर्तीची आशीर्वाद. स्वामींच्या भेटीसाठी अनेक गावाहून लोक येत होते. स्वामींचे दर्शन घेतले. त्यांच्या मनातील अनेक विचार पूर्ण होत होता. स्वामी आलेल्या सर्व माणसांचा आदर करत होते. सर्वत्र समभावाने एक ईश्वर आहे त्यांना पूर्ण जाणीव होती. स्वामींची संमती लाभली म्हणून अनेक लोक एकत्र येऊन असत. गाणगापुराला लोक आले की अन्नदान करीत असत. अन्नदानाने पुण्य लाभते ही जाणीव ठेवून रोज कोणी ना कोणी अन्नदान करीत असे. सर्वजण स्वामीच्या संगतीत राहून सुद्धा समाधानतेने भोजन करून तृप्त होत असत. एके दिवशी एक गरीब ब्राह्मण गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आला. त्याची तब्येत अशक्त होती व घरची गरिबी होती. स्वामींना त्याला आपले नाव भास्कर म्हणून आपल्या दर्शनाला आलो असे सांगितले. जवळ जी सामग्री होती त्याच्या आधारे भोजन करून आपणास वाढावे अशी त्यांची इच्छा प्रगट केली. 3-4 माणसाला पुराणे एखादी सामुग्री त्याने घरून आणली होती. त्या स्वामींचे पाय धरले आणि आपली इच्छा प्रगट केली. भास्कर गरीब होता व तब्येतीने अशक्त होता म्हणून लोक त्याची चेष्टा करत होते, त्याचा अपमान करीत होते. गावातील लोक रोज अन्नदान करीत होते व भास्कराला भोजन मिळत असे. भास्कराची अनेकजण चेष्टा करतात ही गोष्ट स्वामींच्या कानावर आली. स्वामींनी भास्कराला बोलून सांगितले, उद्या तू भोजन घालणार आहेस व सर्वजणांचे भोजनास यावयाचे आहे असे तू निमंत्रण दे. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे भास्कराने सर्वांना निमंत्रण दिले. भोजनाचे 2-4 माणसाला पुरेल एवढे धनधान्य आणले होते. त्याचप्रमाणे स्वयंपाक केला. भास्कराची तयारी केलेली अन्नावर स्वामींचे एक वस्त्र झाकले. तेथे उभे राहून मंत्र म्हणून प्रोक्षण केले. लोकांना भरपूर वाढण्यास सांगितले. भास्कराला यातील रहस्य काही समजले नाही. त्याचे स्वामींवर पूर्ण विश्वास होता. त्याने सर्वांना आग्रहाने निमंत्रण दिले होते. त्याचप्रमाणे सर्वजण भोजनासाठी आले. सर्वांसमोर ताटे वाढण्यात आले. सर्वांनी आग्रहाने भोजन वाढण्यात आले. भास्कर सर्वांना पोटभर पदार्थ वाढत होता. स्वयंपाक रुचकर झाला होता त्यामुळे लोक भरपूर भोजन करत होते. अशा प्रकारे अनेक पंक्ती झाल्या. स्वामींनी भास्कराला सांगितले की गावातील सर्व लोकांना बोलवून आण. त्याचप्रमाणे भास्कराने सर्वांना बोलविले. गावातील माणसेसुद्धा भोजन करून तृप्त झाली. एवढी माणसे भोजन करून गेली तरीही भोजन शिल्लक होते. स्वामींना नमस्कार करून स्वतः भास्कराने भोजन केले. स्वामींनी भोजनावरील वस्त्र काढले व किती स्वयंपाक आहे हे भास्कराला पाहण्यास सांगितले तर एवढे भोजन केले होते तेवढेच शिल्लक होते. भास्कराला स्वामींचे कृपासमर्थ कळून आले. आता भास्कराचे समर्थ लोकांना कळले होते. त्याची पुनरा कधी भास्कराने नाव काढले नाही. त्याला कोणी पाहिले की आदराने त्याला नमस्कार करण्यात येत होता. भास्कराकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलून गेला होता. स्वामींनी भास्करांना निरोप दिला. त्याला सांगितले की तुझी पुण्याई वाढली आहे. तुला आता कशाची कमतरता भासणार नाही. तू आनंदाने आपल्या घरी निघून जा. भास्कर घरी आला. त्याने घरच्या सर्वांना घडलेली हकीकत सांगितली. सर्वांना श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 39. स्वामींच्या कृपेने वंशाचा दिवा लागला. गणगापुरातील नित्याने लोक येत होती. स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली होती. अनेक भक्तांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव प्राप्त झाले होते. गाणगापुरामधील सोमनाथ नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. घरात श्रीमंती होती. कशाची कमतरता नव्हती. प्रपंचाचा बराच वर्ष झाली होती. पत्नी गंगा सद्गुणी होती परंतु घरात मूलबाळ नव्हते म्हणून दोघांनीही आतून दुःख होत होते. गंगा ही पतिव्रता होती. ती नित्याने पतीची सेवा करीत होती. पतीला परमेश्वर मानून सेवा करत होती. ती नित्याने स्वामींच्या दर्शनाला जात होती. तेथे जाऊन ती निरंजन लावत असे. घरामधून साजूक तुपाचा निरंजनी करून ती घेत असे. स्वामींच्या समोर निरंजनी लावून ती प्रार्थना करीत असे. अनेक दिवस हा तिचा उपक्रम सुरू होता. एके दिवशी स्वामींनी तिला विचारले, तू येथे येऊन निरंजनी का लावतेस? तुझ्या मनात काही संकल्प आहे का? काही संकल्प असेल तर मला तू तो स्पष्टपणे सांग. मनात काही
संकोच बाळगू नको. तुझ्या मनातील संकल्पना मी पूर्ण करीन. गंगा स्वामींना आपल्या मनातील व्यथा सांगू लागली. माझ्या आता वय झाले. साठीमध्ये मी प्रवेश केला. आमच्या घरात वंशाचा दिवा लागलेला नाही. तुझ्या बाळाशिवाय सर्व आयुष्य काढले. अनेक माणसे निंदा करत होती. ती निंदा शांतपणे ऐकून घेतली. आता पुढील जन्म ती मूलबाळ व्हावी अशी मनापासूनची इच्छा आहे. ती इच्छा मनी ठेवून ती निरंजनी लावत असे. स्वामींनीही गंगामातेचे सर्व विचार ऐकून घेतले व ते म्हणाले, तू काही चिंता करू नकोस. या जन्मी तुझ्या घरी बालकाचा जन्म होईल. तू मनोभावे सेवा करत आहे तरी सफल होशील. तू मनापासून पतीची पणे सेवा करतेस, पण तुझे पतीसुद्धा शुद्ध अंतःकरणाने देवाची भक्ती करतात. स्वामींनी तिला भीमा अमरजा संगमावर जाऊन स्नान करण्यास सांगितले. त्या ठिकाणी अश्वत्थ वृक्ष आहे. तू त्या वृक्षाची पूजा कर. तसेच त्या वृक्षाला प्रदक्षिणा घालत त्या अश्वत्थ वृक्षाच्या सेवेने तुझ्या पोटी संतानाची प्राप्ती होईल. तू पूर्ण विश्वास ठेव. श्रद्धेने आपली साधना सुरू ठेव. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे गंगा नित्याने अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागली. स्वामींच्या वचनावर तिला पूर्ण विश्वास होता. ईश्वराच्या नावाचा जप तिच्या हृदयात सदैव सुरू होता. एके दिवशी स्वप्नात तिला स्वामींना 7 दिवस प्रदक्षिणा घालण्याची आदेश दिला. गंगा मातेने स्वामींना 7 दिवस प्रदक्षिणा घातली. स्वामींनी तिला 2 फळ दिले व ती खाण्यास सांगितले. त्याप्रमाणे गंगामातेने ती 2 फळे श्रद्धेने खाल्ली. पतीला ही सारी हकीकत सांगितली. त्यालाही आनंद झाला. काही दिवसांनी गंगाबाईच्या पोटी एक मुलगी जन्मली. दोघ्या पती-पत्नींना खूप आनंद झाला. घडलेली हकीकत त्यांनी स्वामींना सांगितली. स्वामींनी आता मुलगाही पोटी येईल असे सांगितले. पुढे 2-3 वर्षांनी त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. वंशाचा दिवा लागला गेला. दोघे पती-पत्नी अतिशय सुखावली. स्वामींच्या चरणकमळावरती त्यांनी मस्तक ठेवले आणि स्वामींनी त्यांना मंगलमय आशीर्वाद दिला. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 4 शुक्ल कष्टास कोंब फुटले. शरीर हे तर रोगाचे भंडार आहे. अनेकांनी काही ना काही तरी रोग होत असतो. अनेक लोक त्यावर उपचार करत असतात. गाणगापूर येथे स्वामींच्या भेटीसाठी नरहरी नावाचा गृहस्थ आले. त्यांना स्वामींच्या चरणाला वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली. आपल्याला सर्वांगावर कोढ उमटलेला सांगितले. त्यामुळे सर्वजण निंदा करतात. माझ्यापासून लोक लांब निघून जातात. या सर्व गोष्टीने मनाला असंख्य वेदना होतात. आता आपले जीवन संपवावे असे वाटू लागले आहे. काय करावे हे समजेना, म्हणून आपल्या चरणाजवळ आलो आहे. आता आपलाच मला काय हे मार्गदर्शन करावे. स्वामींना नरहरीचे सर्व विचार ऐकून घेतले. त्याला होणाऱ्या वेदना समजून घेतल्या. त्यावेळी मोडी विकणारा एक माणूस स्वामींच्या समोरून जात होता. स्वामींनी त्याला मोडी उतरवण्यास सांगितले आणि त्यातील एक सुकलेली औदुंबराची लाकूड काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या मोडी विकणाऱ्याने ते लाकूड काढून दिले. स्वामी नरहरीला म्हणाले, हे वाढलेले लाकूड तू घेऊन जा. भीमा आणि अमरजा संगमावरती स्नान कर. हे लाकूड घेऊन अश्वत्थ वृक्षाजवळ लाव. अश्वत्थ वृक्षाला नित्याने प्रदक्षिणा घाल. संगमावरून पाणी आणून 3 वेळा या वाढलेल्या लाकडाला घालत जा. ज्या दिवशी या सुकलेल्या लाकडाला कोंब फुटेल त्यावेळी तुझा रोग नाहीसा होईल. नरहरीने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून त्याप्रमाणे नित्याक्रम करण्यास सुरुवात केली. हे दृश्य जाता येता काही लोक पाहत होते.
हे दृश्य जाता येता काही लोक पाहत होते व नरहरीची चेष्टा करत होते. नरहरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. स्वामींचे चिंतन करून तो रोज 3 वेळा पाणी घालायचे काम करत होता. एके दिवशी स्वामींनी काही शिष्य हे कृत्य पाहून स्वामींना सांगू लागले. स्वामी म्हणाले, मनात जशी इच्छा असेल त्याचप्रमाणे फळ प्राप्त होत असते. याच्यासाठी एक गोष्ट सांगतो. पुरातन काळी पांचाळ शहरात सिंहकेतू नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याचा धनंजय नावाचा एक मुलगा होता. तो शिकारीला गेला होता. त्यावेळी त्याला तहान लागली. त्याने बरोबर भिल्लाच्या मुले सुद्धा होती. ते सर्वजण पाण्याचा शोध घेत होते. त्यावेळी शिवलिंग दिसले. भिल्लाच्या मुलाने एक शिवलिंग उचलले. राजपुत्राने भिल्लिणीच्या मुलाला सांगितले की या पिंडीला भस्माचा नैवेद्य दाखवायचा व अन्नाचा नैवेद्य दाखवायचा व मगच अन्न ग्रहण करण्याचे. त्याचप्रमाणे भिल्लाचा मुलगा विधी करत होता. एके दिवशी त्याला चिंताभस्म मिळाले नाही. त्यावेळी त्याने पत्नीच्या शरीराचे चिंताभस्म घेतले व रोजचा संकल्प पूर्ण केला. त्यावेळी शंकर प्रगट झाले आणि ते पती-पत्नीला आशीर्वाद दिला. ही गोष्ट सांगून झाल्यावर स्वामींजी संगमनावर आले. कमंडलूतील जल त्याच्या सुक्या लाकडावर टाकले आणि त्या लाकडाला पालवी फुटली. त्यावेळी नरहरीच्या शरीरावरील पांढरे डाग निघून गेले आणि त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. नरहरीने गावातील लोकांना भोजन दिले. सर्वांना समाधान लाभले. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे तो आता गाणगापुराला येऊन राहू लागला.